Hello students, in the chapter Nutrition in Living Organisms, today we have to study about types of nutrition in animals. Animals मध्ये न्यूट्रिशन म्हणजे अन्न घेण्याच्या पद्धती जी आहेत त्या तीन प्रकारचे आहेत. The first is called as holozoic nutrition, the second one is called as saprozoic nutrition and third is called as parasitic nutrition. आता होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय? द टाइप ऑफ न्यूट्रिशन इन विच द ऑर्गॅनिझम टेक सॉलिड फूड. ज्या न्यूट्रिशनमध्ये ऑर्गॅनिझम हे सॉलिड फूड मटेरियल्स घेतात त्या प्रकारच्या न्यूट्रिशनला होलोझोइक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. आपल्याला प्रत्येक न्यूट्रिशन हे डिटेलमध्ये बघायचं, त्याचे एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगणार आहे. दुसऱ्या प्रकारचं न्यूट्रिशन आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. इट इज अ टाइप ऑफ न्यूट्रिशन इन विच the organism takes the food material in the form of liquid food. लिक्विड स्वरूपामध्ये, द्रव स्वरूपामध्ये ते अन्न पदार्थ घेतात. त्या प्रकारच्या न्यूट्रिशनला सॅप्रोझोइक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे पॅरासिटिक न्यूट्रिशन. पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे इट इज द टाइप ऑफ न्यूट्रिशन इन विच वन ऑर्गॅनिझम ऑब्टेन द फूड मटेरियल फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम. एक सजीव दुसऱ्या सजीवांच्या शरीरामधून आपलं अन्न पदार्थ मिळवतो आणि अन्न पदार्थ मिळवत असताना त्या सजीवाला तो इजासुद्धा करतो आणि त्या प्रकारचं न्यूट्रिशन जे आहे त्याला पॅरासिटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. तर आता आपण पहिला प्रकार जो आहे तो बघणार आहे होलोझोइक न्यूट्रिशन. तर मग बघा, आता होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय? आता एक प्रश्न आहे या ठिकाणी, हाऊ डज इंजेक्शन ऑकर इन युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमिबा. अमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्या शरीरामध्ये अन्न पदार्थ जे आहे त्याचं इंजेक्शन कसं होतं. आता इंजेक्शन म्हणजे ग्रहण करणे. तो अन्न कसं ग्रहण करतो, जसं आपण आपल्या तोंडामधून अन्नपदार्थ आतमध्ये घेतो तसं अमिबा जो आहे तो त्याचे अन्नपदार्थ कसे घेतो. हाऊ डज इंजेक्शन ऑकर्स इन युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमिबा. आता या ठिकाणी बघा, अमिबा इज द ॲनिमल विच डज नॉट हॅव ऑर्गन्स लाईक हँड्स अँड माउथ. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल्स. अमिबा जो आहे हा युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे इट इज मेडअप ऑफ सिंगल सेल. देअर बॉडी इज मेडअप ऑफ सिंगल सेल. त्याचं संपूर्ण शरीर जे आहे ते एका सेलपासनं बनलेलं आहे आणि एका सेलपासनं बनलेलं असल्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर जे आहे ते एक सेलच आहे. त्यामुळे त्याला हात, पाय, तोंड अशासारखे अवयव त्याला नसतात. मग हे अवयव नसताना तो अन्नपदार्थ कसे घेतो? इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. मग त्याचं जे शरीर जे आहे ते एका सेलपासनं बनलेलं आहे. अशा प्रकारचं अमिबा जी आहे त्याची डायग्राम. आणि हे जे बॉडी सरफेस जे आहे या बॉडी सरफेसमधून तो काय करतो, आपले अन्नपदार्थ ग्रहण करत असतो. मग अन्नपदार्थ ग्रहण करत असताना हा जो त्याचा बाहेरचा बॉडी सरफेसचा भाग जो आहे तो काय करतो, उपयोगात आणत असतो. मग जेव्हा अन्नपदार्थ त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, या ठिकाणी त्याचा अन्नपदार्थ कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हा जो बॉडी सरफेस जो आहे हा बॉडी सरफेस काय करतो, तो अन्नपदार्थाच्या भोवती गुंडाळून घेतो आणि अन्नपदार्थाच्या भोवती गुंडाळून घेतल्यानंतर ते अन्न मग काही काळानंतर त्याच्या शरीरामध्ये आतमध्ये आपोआप येतं. आफ्टर दॅट जेव्हा अन्नपदार्थ त्याच्या शरीराच्या आतमध्ये येतात, आतमध्ये आल्यानंतर इट कॅन डायजेस्ट द फूड मटेरियल विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स. त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. मग ते काय करतात, अन्नपदार्थाचं डायजेशन म्हणजे अन्नपदार्थाचं पचन त्या ठिकाणी घडून आणतात. मग न पचलेलं अन्न जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज अनडायजेस्टेड फूड इज लेफ्ट बिहाइंड ॲज द अमिबा मूव्स फर्दर विथ द हेल्प ऑफ सुडोपोडिया. आता सुडोपोडिया म्हणजे काय, तर त्याच्या शरीरामध्ये जे आउटग्रोथ असतं त्या आउटग्रोथला सुडोपोडिया असं म्हटलं जातं. सुडोपोडिया जी आहे, सुडोपोडियाची डायग्राम तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. त्याच्या शरीरामधून जे एक आउटग्रोथ आलेलं आहे, फिंगर लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं बाहेर आलेलं आणि त्यालाच काय म्हटलं जातं, सुडोपोडिया. आणि या सुडोपोडियाच्या मदतीनंच तो काय करत असतो, आपलं लोकोमोशन करत असतो, हालचाल करत असतो. आणि शरीराची जशी हालचाल होत जातं त्या हालचालीबरोबर त्या सुडोपोडियाचा उपयोग करून त्याच्या शरीरामधलं न पचलेलं अन्न हे शरीराच्या बाहेर
टाकल्या जातं. आणखी सुद्धा युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत. तर युनिसेल्युलर ॲनिमल्स जे आहेत त्यामध्ये अमिबा आहे, युग्लेना आहे, पॅरामेसियम आहे. आता हे जे अमिबा, युग्लेना, पॅरामेसियम आहे यांच्या शरीरामध्ये ज्या न्यूट्रिशनच्या ज्या सगळ्या स्टेप जे आहेत त्या न्यूट्रिशनच्या सगळ्या स्टेप त्यांच्यामध्ये कॉमन आहेत. अँड ऑल स्टेप ऑफ न्यूट्रिशन ऑकर विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. सिंगल सेलमध्येच ह्या सगळ्या न्यूट्रिशनच्या स्टेप होतात. न्यूट्रिशनच्या स्टेप कोणत्या आहेत? इंजेशन ऑफ फूड मटेरियल, देन डायजेशन ऑफ फूड मटेरियल, देन ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल. ह्या सगळ्या आपण न्यूट्रिशन ऑफ ॲनिमल्समध्ये बघितलं. त्यानंतर आहे असिमिलेशन आणि शेवटचं आहे इजेशन, म्हणजे शरीरात न पचलेलं अन्न बाहेर टाकणं. ह्या सगळ्या ज्या डायजेशनच्या न्यूट्रिशनच्या ज्या सगळ्या 5 स्टेप आहेत ह्या 5च्या 5ही स्टेप त्यांच्या सिंगल सेलमध्येच घडून येत असतात. त्याकरता त्यांना स्पेशल ऑर्गन नसतं. आता त्यानंतर इन्सेक्ट जे आहेत तर इन्सेक्टमध्ये काय असतं? इन्सेक्ट दे आर हॅव्हिंग अ माउथ पार्ट्स फॉर द इंजेशन ऑफ फूड. कीटकांमध्ये माउथ पार्ट असतात. जसं आपल्याला तोंड आहे तसं त्यांच्यामध्ये माउथ पार्ट्स असतात अन्न पदार्थ आतमध्ये घेण्याकरता. फॉर एक्झाम्पल कॉकरोच आणि ग्रॉसोफर. कॉकरोच आणि ग्रॉसोफर काय करतात? दे कॅन निब्बल द फूड मटेरियल. निब्बल म्हणजे कूड तडून खाणे. तुम्ही आता ग्रॉसोफर बघितलं असेल. ग्रॉसोफर काय करतो? झाडांच्या पानांवरती बसतो आणि पानं जे आहेत ते कुरतडून खातो. मग कुरतडून खाण्याकरता त्याला त्याच्या शरीरामध्ये जॉ सारखे फूड पार्ट असतात. जॉ लाईक माउथ पार्ट. मग त्याचं माउथ जे आहे त्याच्या माउथला काय असतं? असं जबडा असतो आणि त्या जबड्याने काय करतात? ते अन्नपदार्थ कुरतडून घेतात. त्यानंतर बटरफ्लाईजची डायग्राम तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघा. तर बटरफ्लाईज सक फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबॉसिस. तर त्याच्यामध्ये हे प्रोबॉसिस तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे. तर ही प्रोबॉसिस जी आहे त्याच्या तोंडाजवळ एक ट्यूब असतं आणि ती ट्यूब नेहमी गुंडाळलेली असतं. पण जेव्हा बटरफ्लाय जे आहे ते फुलावरून आपलं अन्नपदार्थ शोषून घेतं. फुलावरती जेव्हा ते बसतं तेव्हा ते प्रोबॉसिस जी आहे ही ट्यूब जी आहे ती ट्यूब काय होतं? सरळ होतं. आणि ही ट्यूब सरळ झाल्यानंतर ते ट्यूबमधून ते काय करतात? फुलामधून आपले अन्नपदार्थ शोषून घेतात. नेक्टर वगैरे जे आहेत ते शोषून घेतात. त्यानंतर आहे मॉस्किटो, बेडबग. बेडबगची डायग्राम तुम्ही बघितली असेल. या ठिकाणी दाखवलेली आहे. मॉस्किटो म्हणजे मच्छर जे आहे त्यांच्यामध्ये निडलसारखे माउथ पार्ट असतात. म्हणजे काट्यासारखा एक स्ट्रक्चर असतो त्याच्या तोंडाजवळ आणि तो काटा जो आहे ते आपल्या शरीरावरती बसल्यानंतर ते निडल आपल्या शरीराच्या आतमध्ये जातं. आपल्याला वेदनासुद्धा होतात थोड्याफार. आणि त्या निडलच्या आतमध्ये एक बारीक ट्यूब असतं आणि त्या ट्यूबमधून काय करतं? आपल्या शरीरामधून ब्लड सक करतं आणि बाकीचे फ्लुइड मटेरियलसुद्धा सक करतं. सक करणे म्हणजे शोषून घेणे. आता दुसरा जो प्रकार आहे न्यूट्रिशनचा त्याला म्हटलं जातं सॅप्रोझोईक न्यूट्रिशन. आता सॅप्रोफाइट्स आपण बघितलेले. सॅप्रोफाइट्स काय करतात? मेलेल्या प्राण्यांमधून आपलं अन्नपदार्थ शोषून घेतात. द ऑर्गॅनिझम विच कॅन ऑब्टेन द फूड मटेरियल फ्रॉम डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर दे आर कॉल्ड एज सॅप्रोफाइट्स. तर सॅप्रोझोईक न्यूट्रिशन म्हणजे दे ऑब्टेन्स द न्यूट्रिशन और फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ लिक्विडच्या स्वरूपामध्ये ते अन्नपदार्थ काय करतात? शोषून घेत असतात. यामध्ये काही इन्सेक्ट्स यांचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर इन्सेक्ट आहेत. त्यानंतर काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये सॅप्रोझोईक न्यूट्रिशन घडून येतं. ते काय करतात? ते कॅन ऑब्टेन द न्यूट्रियंट्स by absorbing a liquid organic material from the dead bodies of other animals or from the environment. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामधून किंवा मृत प्राण्यांच्या शरीरामधून ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे म्हणजे त्यांचं अन्नपदार्थ जे आहे ते लिक्विडच्या स्वरूपामध्ये शोषून घेतात. अँड दिस इज कॉल्ड एज सॅप्रोझोईक न्यूट्रिशन. आणि यालाच काय म्हटलं जातं? सॅप्रोझोईक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल सॅप्रोझोईक न्यूट्रिशनचं एक्झाम्पल जे आहे ते आहे हाऊस फ्लाईज तुम्ही बघितलेले आहे. त्यानंतर ॲन्ट आहे. त्यानंतर स्पायडर आहे. हे सगळे काय सॅप्रोझोईक न्यूट्रिशनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता तिसरा प्रकार पॅरासिटिक न्यूट्रिशन. आता हे क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनमधून आपल्याला पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे काय शिकायचं आहे. हाऊ हॅव सीन स्मॉल ॲनिमल्स ऑन बॉडीज ऑफ ॲनिमल्स लाईक डॉग अँड बफॅलोज व्हिच आर दोज स्मॉल ॲनिमल्स.
डॉग आणि बफॅलो कुत्र्याच्या शरीरावरती तुम्हाला फ्लियाज दिसतात, फ्लियाज ज्याला गोचीड असं म्हटलं जातं. त्यानंतर बफॅलोच्या शरीरावरती सुद्धा गोचीड आपल्याला दिसतात. लीचसुद्धा त्यांच्या शरीरावरती, ज्याला जडू म्हटलं जातं, ते त्यांच्या शरीरावरती अटॅच झालेले असतात. मग हे ॲनिमल्स काय करतात? दुसरा प्रश्न आहे, फ्रॉम व्हेअर डू दीज लिटिल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड? फ्रॉम व्हेअर डू दीज लिटिल ॲनिमल्स ऑब्टेन देअर फूड? हे जर तुम्ही बघितले असतील तर ते त्यांचं अन्न जे आहे ते कसं मिळवतात? हे काय करतात? डॉग, कुत्रा आणि बफॅलो यांच्या शरीरावरती हे गोचिडासारखे फ्लियाज हे प्राणी राहतात आणि ते त्यांच्या शरीरामधून ब्लड जे आहे ते शोषून घेत असतात. त्यानंतर तिसरा एक प्रश्न आहे, फ्रॉम व्हेअर डू द वर्म इन द इन्सेक्ट ऑब्टेन देअर फूड? फ्रॉम व्हेअर डू द वर्म इन द इंटेस्टाईन ऑब्टेन देअर फूड? आपल्या इंटेस्टाईनमध्ये सुद्धा काही वर्म्स राहतात, ज्याला कृमी म्हटलं जातं. ते वर्म्स काय करतात? आपल्या इंटेस्टाईनमधूनच अन्न शोषून घेतात. इंटेस्टाईनमध्ये काय असतं? इंटेस्टाईन म्हणजे आतडे. त्या आतड्यांमध्ये आपल्या शरीराचं पचलेलं अन्न जे आहे ते इंटेस्टाईनमध्ये अन्नाचं पूर्ण पचन होतं. म्हणजे पचलेलं अन्न इंटेस्टाईनमध्ये असतं आणि ते पचलेलं अन्न काय करतात? ते शोषून घेत असतात. तर आता आपल्याला पॅरासिटिक न्यूट्रिशन याबद्दल शिकायचं आहे. आता तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणजे काय. देअर आर सम ॲनिमल्स डिपेंड्स अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन whom दे आर डिपेंडंट. दिस इज कॉल्ड ॲज पॅरासिटिक न्यूट्रिशन. म्हणजे काही ॲनिमल्स जे आहेत ते दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरामधून आपलं अन्नपदार्थ शोषून घेतात आणि त्या प्राण्यांवरतीच ते पूर्णपणे आपलं अन्न मिळवण्याकरता अवलंबून असतात आणि याला पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हटलं जातं. आणि ते जे ॲनिमल्स जे आहेत त्यांना पॅरासाईट असं म्हटलं जातं. आता पॅरासिटिक न्यूट्रिशन जे आहे त्याचे दोन पॅरासिटिक न्यूट्रिशन डिवाइड्स इंटू 2 टाइप्स. एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन अँड एंडोपॅरासिटिक. एक्टो मीन्स आउटर सरफेस अँड एंडो मीन्स इनसाईड. म्हणजे पॅरासाईट असे पॅरासाईट आहेत की जे आपल्या शरीराच्या वरच्या भागावरती राहतात आणि तिथून त्याचं अन्नपदार्थ शोषून मिळवतात. त्याला एक्टोपॅरासाईट म्हटलं जातं आणि त्या न्यूट्रिशनला एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. एंडोपॅरासाईट मीन्स जे पॅरासाईट आपल्या शरीराच्या आतमध्ये राहतात आणि तिथून आपले अन्नपदार्थ मिळवतात आणि त्या पॅरासाईटला एक्टोपॅरासाईट असं म्हटलं जातं आणि न्यूट्रिशनला एक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. तर एक्टोपॅरासाईट्स जे आहेत ते एक्टोपॅरासाईट दे कॅन लिव्ह ऑन बॉडी सरफेस ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग ब्लड. म्हणजे शरीराच्या वरच्या भागावर राहून तिथून आपलं अन्नपदार्थ शोषतात, ब्लड जे आहे ते शोषून घेतात. एक्झाम्पल लाऊस, ऊ जी आहे, बेडबग, त्यानंतर टिक. या ठिकाणी डायग्राम तुम्ही बघू शकता. त्यानंतर एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन जे आहे त्यामध्ये ॲनिमल्स लाईक टेपवर्म, राऊंडवर्म लिव्ह इनसाइड द बॉडी. दे कॅन लिव्ह इनसाइड द बॉडी अँड ऑब्टेन द फूड मटेरियल फ्रॉम इनर पार्ट ऑफ द बॉडी अँड धिस is called as endoparaसिटिक न्यूट्रिशन अँड द ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज एंडोपॅरासाईट. म्हणजे टेपवर्म, राऊंडवर्म हे एंडोपॅरासाईट्स आहेत कारण शरीराच्या आतमध्ये राहतात, तिथून न्यूट्रिशन घेतात. त्याचबरोबर लाऊज, बेडबग आणि टिक्स हे एक्टोपॅरासाईट म्हणजे शरीराच्या वरच्या भागावरून ते आपलं अन्नपदार्थ शोषून घेतात. थँक्स. हिअर वी कंप्लीट द टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन animals. Thanks for watching complete video. Don't forget to subscribe the channel and like the video. Hello students.